कोट्यवधींच्या विकास कामांनी नवापूर शहरात विकास कामाला गती. रस्ते काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ. नवापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची एकहाती सत्ता स्थापन झाल्यानंतर शहरात विकास कामांना मोठा वेग मिळाला असून अनेक प्रभागांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधांच्या कामांचा धडाका सुरू झाला आहे. नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने नगरपरिषद प्रशासनाकडून विकास कामे हाती घेण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान आदिवासी योजना अंतर्गत नवापूर शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामांचा शुभारंभ नुकताच उत्साहात करण्यात आला. तसेच प्रभाग क्रमांक 3 मधील शहरातील मेन रोड ते मदरसा रोड मेमन गल्लीपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, नवभारत हाऊसिंग सोसायटी ते मच्छी मार्केटपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, तसेच पश्चिम गडी दरवाजा ते अनिल सिंधी मार्केटपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. या विकास कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व नवापूर शहरातील दानशूर व्यक्ती आदरणीय भरतभाऊ गावित यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नवापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराडे, आरोग्य सभापती मिनल लोहार, माजी नगरसेवक अमृतजी लोहार, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेवक अल्तमस खाटिक, धर्मेश पाटील, सौमित्र गावित, सीए वतनजी अग्रवाल, मनोहर गावित, उमेश चव्हाण, शहराध्यक्ष मनोहर नगराडे, नाविद शहा, माजी नगरसेवक फारुख शहा, अविनाश वसावे, राजू आगडे, इरफान कुरेसी, माजी नगरसेवक जैनू गावित तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून रस्ते कामाचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना भरतभाऊ गावित म्हणाले की शहरातील हे तीनही रस्ते पूर्णपणे काँक्रिटीकरणाचे असून या कामांसाठी सुमारे 1,44,00,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. दर्जेदार आणि टिकाऊ रस्ते निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. नागरिकांनी देखील काम सुरू असताना लक्ष ठेवून दर्जेदार काम करून घ्यावे, कारण या रस्त्यांचा वापर आपल्यालाच करायचा आहे. ते पुढे म्हणाले की निवडणुकीदरम्यान नागरिकांना दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. शहराच्या विविध भागांमध्ये आणखी 5 ते 6 नवीन रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन देखील करण्यात आले असून आगामी काळात नवापूर शहरात आणखी विकास कामे राबविण्यात येणार आहेत. या विकास कामांमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या समस्यांना आता दिलासा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. नवापूर शहरात सुरू असलेल्या विकासाच्या कामांमुळे शहराच्या सुशोभीकरणासोबतच वाहतुकीलाही मोठा फायदा होणार आहे. की अंतर्गत ज्या माझ्या मायबाप जनता जनार्दनाने ही नगरपालिका आपल्या सगळ्यांच्या ताब्यात दिली आणि तेव्हा आपण सांगितलं होतं की नवापूरचे जे गल्ली रस्ते आहेत, जे विकासाचे कामं आहेत ते आपण सगळे करणार आणि त्याची सुरुवात आपण केलेली आहे. त्याच्या अगोदरसुद्धा जवळजवळ 5 ते 6 रस्त्यांचे भूमिपूजन आपण केलेले आहेत. या ठिकाणी सिंधी मार्केटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून या भागातील सर्व माझे व्यापारी बंधू भगिनींची मागणी होती की पावसाळ्यामध्ये इथं फार मोठं पाणी साचलं जातं, या ठिकाणी रस्ता नाही आणि त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी आपण सिंधी कॉलनीमध्ये हा रस्ता एक घेतलेला आहे. त्याचप्रमाणे एक रस्ता मद्रासा हॉलपासून तर नवभारत सोसायटीपर्यंत घेतलेला आहे आणि एक दुसरा रस्ता नवभारत सोसायटी तर मच्छी मार्केट असे हे आपण 3 रस्ते केलेले आहेत. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत आदिवासी योजना अंतर्गत हे आपण रस्ते घेतलेले आहेत. जवळजवळ हे 3 रस्ते आहे. जो मेन रोड ते मद्रासा रस्ता आहे हा जवळजवळ 98,33,000चा आहे. प्रभाग क्रमांक 3 मधनं नवभारत हाऊसिंग सोसायटी ते मच्छी मार्केट हा जवळजवळ 25 लाखाचा रस्ता आहे आणि गडी परिसरातला हा जो रस्ता आहे हा जवळजवळ 23 लाखाचा हा रस्ता आहे. असे जवळजवळ 1,44,00,00,000चा निधी या रस्ते कामांसाठी आदिवासी विभागातून आपल्याला मिळालेला आहे. आणि माझी या परिसरातील राहणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींना, माता भगिनींना, वडीलधाऱ्या मंडळींना आणि व्यापारी बंधूंना माझी विनंती आहे की रस्ता दर्जेदार झाला पाहिजे, उत्तम दर्जाचा झाला पाहिजे, कारण या रस्त्यावर तुम्हाला रोज यायचं जायचं आहे. म्हणून स्थानिक नागरिकांनी याकडे लक्ष द्यावं आणि रस्ता दर्जेदार चांगल्या पद्धतीने कसा होईल याच्यासाठी तुम्ही सुद्धा वेळोवेळी या ठिकाणी लक्ष देऊन चांगल्या पद्धतीने हा रस्ता होईल या पद्धतीने तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. ही तुम्हाला नम्र विनंती. कुठेही काही अडचण आली तर भरतभाऊंचा नंबर तुमच्याकडं आहे. तुम्ही केव्हाही भरतभाऊला फोन करू शकता. कभी भी भरतभाऊ को फोन कर सकते हो.
कि भरत भाई रास्ते का काम बराबर नहीं हो रहा है, ये रास्ते का काम अच्छी तरह से होने चाहिए, क्वालिटी का होना चाहिए, अच्छे मजबूती से होना चाहिए, ये हिसाब से आप मुझे बोल सकते हैं। लेकिन ये रास्ता आपका है, 24 घंटे आपको ये रास्ते पे से आना जाना रहता है, तो उस हिसाब से आपका रास्ता है, ये हमारा नहीं, ये आपका रास्ता है, क्योंकि इसका वापर आप करने वाले हैं। इसके लिए मैं बार बार कह रहा हूँ कि ये रास्ता अच्छे से आप करवा लो, और सहकार्य जो भी रास्ता करेगा, जो अपना ठेकेदार है उसको सहकार्य करने की जवाबदारी भी आपकी है, बराबर है। धन्यवाद। और जो 2 पोल बोलेले हैं, भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर।